थोडीच नसतो. आता मागितला येणे 1-2-3 महिने वेळ जाऊ द्या, ते हे करायचंय त्यांना, छाननी करायची, ते नार्क ते आलेल्या त्याच्यावर छाननी करायची. तर त्याच्यावर जे आक्षेप आले, हरकती आल्या, त्याची त्यांना काहीतरी बघायचे, वाचायला मध्ये निवडणुकीच्या काळात टाईम मिळाला नव्हता, त्याच्यामुळे आता ते वाचून पुन्हा हे करणार आहेत. तेही त्याच्यानंतर 2-3 महिन्याचा करतोच म्हणले. बरोबर करणार? ओके. म्हणजे ते विधान जर नाही झालं तर मुंबईची तारीख डिक्लेअर करतो, तुम्हाला काय करायचं? पण मुंबई देवारीला जाताना असं तसं नाही जायचं बरं का. निवेदन वापस नाही, मीच येत नाही आता जाऊन तिकडे, मी का करलो आता वापस यायचं. आता आपण एकदा गेलतो, 2012च्या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेता येत नाही. कारण 2012चा 2001च्या कायद्यानं मजबूत केलेला आहे 2012चा कायदा, म्हणून ओबीसीचं आरक्षण मजबूत झालेलं आहे 1967चं, 2001, 2000 आणि 2012 नुसार. मग मराठ्यांना जर ओबीसीत आरक्षण पाहिजे असलं तर तुम्हाला 2012चा कायदा दुरुस्ती करावीच लागत होती, त्याशिवाय तुम्हाला मिळत नव्हतं. कारण तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणाचं वरचं नव्हतं पाहिजे, तर ओबीसीच्या आतलं पाहिजे होतं. आणि तुम्हाला आतलं पाहिजे असेल तर 2012चा कायदा दुरुस्त करावाच लागत होता, म्हणून ती सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढली आहे. ते राईट आहे तिथपर्यंत, पण तिथून पुढे अंमलबजावणी न केल्यामुळे आपली फसवणूक झाली. तर आता मुंबईला जाऊन अंमलबजावणी करून माघारी येऊ सगळ्या मागणीची. फक्त जाताना आपल्याला आता पहिल्यासारखं नियोजन करावं लागेल चांगलं. आपल्याला 100 तुकड्या करावं लागते आणि एका तुकडीत कमीत कमी आपल्याला 50-50 हजार पोरगं पाहिजे. आपल्याला ते नियोजन स्ट्रॉंग करायला लागणार आहे. कारण आपण जसं मुंबईत ह्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस गेलो होतो, त्यावेळेस आपण पोरं आनंदात नेले, आनंदातच माघारी आणले. पण आरक्षण घेऊनच आलं, त्याला आरक्षणच म्हणजे सगळ्या सोयरीचं अंमलबजावणी अख्खं राज्य विटीस धरलेलं आहे. म्हणजे ते काय साधा विषय नाहीये. साधा विषय असता तर इतके विरोधात गेलेच नसते. आपल्या बिगर मंत्रीपद मिळालेले सुद्धा काही काही त्याच्यात विरोध करीत होते त्या टायमाला. म्हणजे हे खरंय, हे खरंय. सगळे सोयीची अंमलबजावणी लहान विषय नाही. आपण जरा निवेदन करू, गडबड नको. आपल्याला जर पोलिसांनी मुंबईत जाताना हाणलं, त्यांचा दोषच नाही. आपली इथे कुठेला रपा सगळं रक्त डोक्यात फोडू फोडू काढे, आपली सडकून काढ आपल्याला, तसं होणारच नाही. कारण आपण जातानाच 50 लाख ते 70 लाखापेक्षा जास्त जाणार. म्हणजे ह्यावेळेस 2 कोटी मराठी आत घुसणार आहेत बिना निवेदनाचे, निवेदन सोडून. मग त्यावेळेस आपल्या जर पोलिसांनी हाणलं तर आपण पोलिसाला असं बोट सुद्धा नाही लावायचं. मंत्री धरून हाणायचे, मंत्र्याच्या पोरं, आमदाराच्या पोरं.